ज्यादातर लोक एस-आय-पी का बंद करतात? याचे मेन 5 कारण आहेत. नंबर 1, मार्केट खाली आलं की लोक घाबरतात. लोकांना वाटतं आमचे पैसे कमी होऊ लागले, त्यामुळे ते एस-आय-पी बंद करतात. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की या वेळेलाच आपल्याला जास्त युनिट भेटत असतात. नंबर 2चं कारण 6 महिने वर्षभरामध्ये रिटर्न दिसत नाही, म्हणून ते एस-आय-पी बंद करतात. पण एस-आय-पी हा 5-10 वर्षाचा गेम आहे, शॉर्ट टर्मसाठी एस-आय-पी नाही. तिसरं कारण आहे इमर्जन्सी पैशाची गरज पडते, कारण ज्यादातर लोकांकडे इमर्जन्सी फंड बनवलेला नसतो आणि त्यामुळे त्यांना एस-आय-पी बंद करावी लागते. चौथं कारण आहे फायनान्शियल डिसिप्लिन नसणे. ते म्हणतात या महिन्यात आपण स्किप करू, नंतर पुढच्या महिन्यापासून रेग्युलर भरत जाऊ. त्याच्या पुढच्या महिन्यात पण स्किप करतात, नंतर पुढच्या महिन्यात चालू करू, आणि असं करत करत त्यांची एस-आय-पी बंद होऊन जाते. आणि 5वं कारण आहे, आणि जे की खूप महत्त्वाचं आहे, की त्यांना योग्य गायडन्स नसते. मार्केट कसं काम करते कोणी सांगणार नसते, व्हॉलॅटिलिटीची सवय नसते, गोल प्लॅनिंग केलेली नसते. आपण ही एस-आय-पी कशासाठी चालू केली आहे, व्हाय, जो की सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तोच त्यांना माहीत नसते. सोबत योग्य ॲडवायझर नसतो, आणि यामुळे लोक त्यांची एस-आय-पी मध्येच बंद करून टाकतात. आता तुम्हाला जर एस-आय-पी चालू करायची असेल, योग्य गायडन्स पाहिजे असेल, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.